नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत बोंबील फिंगर्स। इथे आपण स्वच्छ बोंबील धुवून घेतलेले आहेत। ते आपल्याला असे छोटे छोटे कट करून घ्यायचे जेणेकरून आपण फिंगर साइजमध्ये करणार आहोत। म्हणून सर्वप्रथम आपण हे बोंबील मॅरिनेट करून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट लागणार आहे। त्यानंतर कोथिंबीर, मिरची, जिरा आणि धणे जिरे पूड, मिक्स हर्ब्स लागणार आहेत। एक लिंबू लागणार आहे आणि अंड्याचा व्हाईट जो पार्ट असतो तो आपल्याला लागणार आहे। चवीपुरतं मीठ। इथे मी त्याला कोटिंगसाठी रवा आणि तांदळाची पिठी घेतलेली आहे। आता आपण याला मॅरिनेट करणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण लिंबू पिळून घेणार आहोत जेणेकरून जो फिशचा जो स्मेल असतो तो निघून जाईल। त्यानंतर आपण याच्यात ॲड करणार आहोत अद्रक लसूणची पेस्ट। आपण इथे एक हिरवी पेस्ट बनवली आहे जी याच्यात आहे मिरची, कोथिंबीर, धणेपूड, जिरेपूड। त्यानंतर आपण याच्यात ॲड करणार आहोत मिक्स हर्ब्स, 1 टेबलस्पून आहे हे। त्याच्यानंतर आपण त्याच्यात जो आपण एगचा व्हाईट पार्ट आहे तो घेणार आहोत, अंड्याचा व्हाईट पार्ट घेणार आहोत आणि चवीपुरतं मीठ ॲड करणार आहोत। आता आपल्याला हे व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचे आणि मॅरिनेट केल्यानंतर साधारणतः 10 ते 15 मिनटं आपल्याला याला असंच मॅरिनेशनसाठी मॅरिनेट करून ठेवायचं जेणेकरून जे मसाले आहेत ते याच्यात प्रॉपरली ॲड होतील। आता आपल्याला हे झाकण ठेवून द्यायचं आहे साधारणतः 15 ते 20 मिनटं। आता आपण याला फ्राय करणार आहोत। तर पुन्हा एकदा मी जरा थोडंसं ढवळून घेतो जेणेकरून जे त्याची पेस्ट आहे ती त्याला लागेल। आता आपण याला ती जी तांदळाची आणि रव्याची जी पिठी होती त्याच्यात मी हे सगळे असे मस्तपैकी त्याला कोटिंग करून घेतली आहे। तुम्ही ब्रेड क्रम्सही वापरू शकता। आता आपण सगळे बोंबील कोटिंग करून घेतले। आता आपण त्याला तळणार आहोत। तळण्यासाठी तेल कमी वापरा कारण ह्याला तेलाची जास्त गरज नसते। पण एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण तळतो तेव्हा आपल्याला खालची बाजू जोपर्यंत कडक होत नाही, क्रिस्पी होत नाही तोपर्यंत त्याला चमचा वगैरे काही लावू नका। आता आपली खालची बाजू आहे ती क्रिस्पी झालेली दिसते। आता आपण त्याला दुसरी साईड पण आपण त्याची व्यवस्थित फ्राय करून घेऊया। साधारणतः असा हलकासा ऑरेंज कलर येईपर्यंत आपल्याला ते फ्राय करायचं आहे। तर आपली रेसिपी रेडी आहे, बोंबील फिंगर्स। यू कॅन सर्व विथ टोमॅटो केचप अँड मेयोनीज। अगदी कमी वेळात हे खुसखुशीत बोंबील फिंगर्स रेडी होतात। नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।